परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे धुळ्यामधल्या शेतीचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे। या पावसामुळे मका, हरभरा, गहू या पिकांचं नुकसान झालंय। धुळे तालुक्यामधील आरणी शिवारामध्ये मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं मक्याचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। संपूर्ण राज्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे आणि परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे। असं असताना काल धुळे शहरासह परिसरामध्ये जो पाऊस झालाय पहाटेच्या सुमारास, या पावसामुळे पिकांचं मोठ्यावरती नुकसान झालंय। आणि आता मी वरखेडी गावाजवळ आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर दादरीचं पीक जे आहे ते पूर्णतः झोपून गेलेलं आहे आणि या दादरीच्या पिकामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। जवळपास तब्बल 16,000 रुपये पर बिघे इतकं शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च करण्यात आलेला होता। मात्र या पावसामुळे अवघ्या काही तासातच पीक होत्याचं नव्हतं झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याच्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। एकंदरीत आता तरी प्रशासनाने पंचनामे करावेत आणि राज्य शासनाने देखील या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी, एवढीच माफक अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे।